या ठिकाणी विक्रम भांगले सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते 10 मीटर रायफल शूटिंग ह्या क्रीडा प्रकारातले ते रेंज ऑफिसर आहेत आणि हे राष्ट्रीय लेवलचे त्यामध्ये सेक्रेटरी आहेत आणि त्या अनुषंगाने आता जी अशी थ्रिलिंग अशी जी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अशी टुर्नामेंट जी झाली तर त्या संदर्भातले काही ट्रिक्स अँड टॅक्टिक्स ते आता सांगतायत. NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी इंटरव्ह्यू या ठिकाणी होत आहे. सर, या ठिकाणी 58वी रायफल शूटिंग कॉम्पिटिशन नॅशनल लेवलची या ठिकाणी झाली शीला कानुगो मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर या टोटल टुर्नामेंटविषयी पहिलं सांगून मग नंतर आपण याच्याविषयी टोटल टुर्नामेंट कशी झाली त्या संदर्भात काय सांगाल? ही आता नॅशनल रायफल ऑफ इंडिया ह्या बॉडीने घेतलेली स्पर्धा आहे. महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा होती. यामध्ये सर्व प्रकारचे 10 मीटर 25 मीटर 50 मीटरच्या स्पर्धा झाल्या आणि भारतातले सर्व नामांकित शूटर म्हणजे अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट, गगन नारंग ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट, विजय कुमार ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट, हे सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपापल्या इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. आत्ता आपण जी 10 मीटर स्पर्धा झाली ती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रायफल यातली स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये ज्या मुलींमधल्या फायनलमध्ये आलेल्या 8 आणि मुलांमध्ये आलेल्या फायनलमध्ये आलेले 8 यांच्यामधील पहिले 8 गोळ्यामधला जो स्कोर असतो त्या स्कोरमध्ये जे हायेस्ट आहेत त्याप्रमाणे पहिली 15 नावं काढली जातात. त्यातली 8 लोक ह्या स्पर्धेसाठी निवडली जातात. ह्या स्पर्धेमध्ये असं आहे की पहिले 5 शॉट झाल्यानंतर प्रत्येक शॉट नंतर 5व्या शॉटपासून पुढे प्रत्येक एक माणूस ज्याचा स्कोर कमी आहे तो बाहेर पडत जातो आणि 10 शॉट नंतर शेवटी 2च माणसं शिल्लक राहतात. की मुलगा असेल किंवा मुलगी असेल जो तिथे राहील त्याच्यामध्ये फायनलला त्याच्यामध्ये 3 शॉटची मॅच होते आणि त्यामध्ये जो विन होतो ज्याचा स्कोर हायेस्ट होतो त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब दिला जातो आणि रोख पारितोषिक नॅशनल फेडरेशनतर्फे दिलं जातं. सर, हे आता जी स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये हे एक वेगळ्या धर्तीची आणि वेगळ्या धाटणीची अशी आहे. तर ही केव्हापासून ही 2011 पासून म्हणजे आता कॅश प्राईज देणं किंवा ह्या गेमला जास्ती पॉप्युलराईज करण्याच्या दृष्टीने किंवा मुलींना एकत्र घेऊन त्यांच्यामधला कलागुण म्हणजे आता प्रत्येक इव्हेंट असा तो लेडीज आणि जेंट्स वेगळा असतो पण चॅम्पियन ऑफ चॅम्पियन निवडताना तिथे लेडीज आणि जेंट्स न करता दोघांमधील टॉप शूटर आहेत ह्यांच्यामध्ये लढत करून त्यामध्ये एक थ्रिलिंग निर्माण व्हावं आणि दोघांच्या कॅलिबरची परीक्षा होऊन त्यामध्ये जो टॉप येईल त्याला किताब चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रायफल किंवा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पिस्तूल हा किताब मिळावा. म्हणजे भारताचा ह्या वर्षीचा तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे किंवा ह्या वर्षीची ती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे असा ह्यामागील उद्देश होता. सर, आत्ताच्या जी इव्हेंट आहे त्याच्यामध्ये गगन नारंग सर हे या ठिकाणी उपलब्ध झाले नाही म्हणून या ठिकाणी नाही अभिनव बिंद्रा हे उपलब्ध झाले नाही म्हणून गगन नारंग सरांना या ठिकाणी बढोतरी मिळाली. हो, तर ह्या संदर्भात आत्ता किती कोण ह्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि काय सांगाल? नाही, गगन नारंग हे ह्या क्रमवारीमध्ये 9व्या नंबरला होते आणि अभिनव बिंद्रा 1 नंबरला होते. पण ते नसल्यामुळे खालचा क्रमांकाचा आपल्याला 8 निवडायचे असल्यामुळे 9वा माणूस वर आला. म्हणजे आत्ताच्या ह्या फायनल बोलतीचं आपण बोलायचं म्हटलं तर आणि त्यानंतर आता गगन नारंग हे 4थ्या रँकवरनं बाहेर पडले. सर, आत्ता जी टुर्नामेंट झाली कॉम्पिटिशन ही ह्याच्याविषयी काय सांगाल की म्हणजे इतर ज्या पहिल्या झाल्या आणि आत्ताची झाली ह्या संदर्भात तुमचा काय अनुभव? पहिल्या ज्या कॉम्पिटिशन झाल्या ह्या 2011 पासून आपण हा जो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा इव्हेंट आहे हा आपण 2011 पासून सुरुवात केलेली होती त्याला आणि त्यापूर्वी ज्या कॉम्पिटिशन व्हायच्या त्या रायफल चॅम्पियनशिप आणि पिस्तूल चॅम्पियनशिप जेंट्स मेन्स आणि वुमन्स आता पण त्या स्पर्धा चालूच आहेत. पण ही एक स्पर्धा ॲडिशनल आपण केली त्यामध्ये की सर्वातला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब देऊन आपण त्याला केलं की टॉप कोण आहे. कारण मुलांमध्ये हा टॉप मुलींमध्ये हा टॉप तर हे तर आहेच आहे पण दोघांमध्ये बाबा एकदम टॉप कोण निघायचा रायफलमधला टॉप कोण ह्या वर्षीचा आणि पिस्तूलमधला टॉप कोण हे हा किताब देण्यासाठी ही स्पर्धा आपण आयोजित करतो. सर, जे आता रायफल शूटिंग किंवा पिस्तूल शूटिंग हा क्रीडा प्रकार भारतामध्ये जास्त फेमस होत चाललेला आहे तर त्या संदर्भात आता जी माहिती दिली तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जे क्लास 1 ऑफिसर म्हणून बऱ्याचशा नोकऱ्या मिळतात त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये म्हणजे पोलीस खात्यामध्ये म्हणा किंवा इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळतात त्याबद्दल काय सांगाल आणि कुणाकुणाला मिळाल्या त्या संदर्भात काय सांगाल? आता नेमबाजीमध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 4 पदकं मिळवलेली आहेत वैयक्तिक दर्जाची. राजवर्धन सिंग राठोडने 2004ला
डबल ट्रॅप या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं 10 मीटर एअर रायफलमध्ये. आत्ता झालेल्या ऑलिम्पिकमध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 2 पदकं मिळाली. विजय कुमार यांनी पिस्तूल प्रकारात सिल्वर मेडल मिळवलं होतं आणि गगन नारंग यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. तर भारताला ऑलिम्पिकमध्ये ह्या क्रीडा प्रकारामध्ये मेडल मिळाल्यामुळे अनेक युवक आणि युवती ह्यामुळे आकर्षित झाल्या आणि सरकारने यांना या स्पर्धेमध्ये पुढे येण्यासाठी शस्त्र अधिनियमामध्ये बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. लायसन्स मिळवण्यासाठी किंवा ज्या हत्यारं ह्यांना नेमबाजीसाठी आपल्याला जी इम्पोर्टेड हत्यारं लागतात ती इम्पोर्ट करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून ह्या वर्षी 3,900 जवळपास लोकांनी नॅशनल कॉम्पिटिशनचे एंट्री आल्या. 3,900 स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये आले, इन्क्लुडिंग शॉटगन स्पर्धा. एवढा ह्या स्पर्धेची आता व्याप वाढत चाललेला आहे आणि मुलांना त्याचा फायदा होतो. एकाग्रता वाढते मुलांची, अभ्यासामध्ये पण फायदा होतो. तसं शासकीय नोकऱ्यांमध्ये क्रीडा प्रकाराला जे काय आरक्षण आहे त्याचा बेनिफिट मिळतो. आपल्याकडचे अनेक जे खेळाडू आहेत ज्यांनी ह्या आंतरराष्ट्रीय पदके मिळवलेली आहेत, त्यांना त्यांच्या राज्य सरकारने क्लास 1 ऑफिसर पदक दिलेले आहेत, कोणाला DYSP पदक दिलेली आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणायचं तर तेजस्विनी सावंत मॅडम आहेत, नवनाथ फडतारे सर आहेत, त्यांना इकडे जिल्हा क्रीडा अधिकारी ह्या पदावर घेतलेलं आहे. आत्ताच राही सरनोबत यांना उपजिल्हाधिकारी पद शासनाने दिलेलं आहे. त्यामुळे मुलांना जर त्यांनी पदके मिळवली तर त्यामुळे त्यांना क्लास 1च्या नोकऱ्याही मिळतात. तसं शिक्षणासाठी ॲडमिशनच्या दृष्टीने त्यांना त्याचा फायदा होतो. स्वतः ह्या क्रीडा प्रकारात भाग घेतल्यानंतर त्यांचा स्वतःचा वैयक्तिक विकास पण होतो. एकाग्रता ह्यामुळे नेमबाजीमुळे वाढते. असे अनेक फायदे ह्या नेमबाजीमध्ये होतात आणि वैयक्तिक क्रीडा प्रकार असल्यामुळे स्वतःची प्रतिभा तुम्ही स्वतः दाखवता. सांघिक क्रीडा प्रकारापेक्षा इथे तुम्ही स्वतःची प्रतिभा दाखवून तुम्ही पुढे येऊ शकता. धन्यवाद सर. या ठिकाणी विक्रम बागले सर, आपण या ठिकाणी चांगल्या दर्जाची माहिती देऊन या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल हा आंतरराष्ट्रीय दर्जावरचा चॅनलला तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.